नमस्कार, मी सर्वांचं स्वागत करतो हवामान अपडेट या आपल्या यूट्यूब चॅनलवरती. मी नेताजी जाधव. आपण पाहणार आहोत 22 ऑगस्ट रोजीचा महाराष्ट्राचा हवामानाचा अंदाज. सर्वप्रथम आपण सिस्टम्स प्रणाली जर पाहिल्या तर मान्सूनची जी अक्षय रेषा आहे ती अजूनही हिमालयाच्या पायथ्याशी आहे. याचबरोबर बंगालचा उपसागर आणि अरबी समुद्र हे दोन्ही समुद्र आता खूप ॲक्टिव्ह झालेले पाहायला मिळत आहे. अरबी समुद्रामध्येही करावटीच्या उत्तरेला या भागामध्ये एक कमी दाबाव क्षेत्र तयार होतं. या ठिकाणी चक्रवार वाऱ्यांची स्थिती तयार झालेली आहे. याचबरोबर ट्रफ रेषा ही एक तयार झालेली आहे. तसेच बंगालच्या उपसागरामध्ये मधील उत्तरेला म्हणजे पश्चिम बंगाल आणि बांगलादेशच्या सीमावर्ती भागामध्ये या एक चक्रवार वाऱ्यांची स्थिती सध्या सक्रिय झालेली आहे. तर या दोन्ही चक्रीय वाऱ्यांची जे दिशा असेल, एक बंगालच्या उपसागरामधून उत्तर प्रदेश तसे मध्य भारतामध्ये येणार आहे. याचबरोबर अरबी समुद्रामधून हे जे वारा आहे, कमी दाब क्षेत्र आहे, ते उत्तरेला सरकण्याची शक्यता आहे. येणाऱ्या 24 तासानंतर ह्या दोन्ही सिस्टम प्रणाली ज्या वेळेला एकमेकासमोर येतील त्यावेळेला राज्याच्या उत्तरेकडील भागाला याचबरोबर मुंबई असेल, ठाणे, पालघर, खान्देचा बहुतांश भाग, नाशिक असेल, जळगाव, धुळे, नंदुरबार, गुजरातचा दक्षिण भाग असेल, राजस्थानचा दक्षिण भाग, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेशचा दक्षिण भाग या भागामध्ये म्हणजे संपूर्ण सेंट्रल जो भारत आहे या भागामध्ये पावसाचं प्रमाण हे अत्यंत जास्त होण्याची शक्यता आहे. तुर्तास तरी येणाऱ्या 24 तासापर्यंत राज्यातील बहुतांश भागामध्ये पावसाचं प्रमाण कमी असेल. खास करून मुंबई, ठाणे, पनवेल, कल्याण याचबरोबर संपूर्ण कोकण किनारपट्टी असेल, पश्चिम महाराष्ट्र असेल. मात्र खान्देचा उत्तरेकडील भाग असेल आणि विदर्भातील बहुतांश भागामध्ये येणाऱ्या 24 तासांमध्ये पाऊस आपल्याला पाहायला मिळण्याची शक्यता आहे. 23 तारखेला अतिमुसळधार पावसाची शक्यता मुंबईमध्ये राहणार आहे. त्यावेळेला पूर परिस्थितीही निर्माण होण्याची शक्यता आहे. काही भागामध्ये सखल भाग असेल त्या भागामध्ये पाणी साचण्याची शक्यता जास्त आहे. येणाऱ्या 24 तासात राज्याचा पावसाचा खास जर विचार केला, सर्वप्रथम पश्चिम महाराष्ट्राकडून जर पाहिलं तर अहमदनगरमधील अकोले, संगमनेर, श्रीरामपूर, कोपरगाव, राहुरी हा उत्तरेकडील भाग असेल. या भागामध्ये मेघगर्जनेसह काही भागामध्ये जोरदार पावसाची दाट शक्यता आहे. उर्वरित संपूर्ण नगर जिल्ह्यामध्ये पाथर्डी, शेवगाव, नेवासा, नगर, कर्जत, श्रीगोंदा, पारनेर हा जो भाग दक्षिण भाग असेल या भागामध्ये फक्त लाईट रेन पडण्याची शक्यता आहे. काही भागामध्ये फक्त ढगाळ वातावरण आपल्याला पाहायला मिळणार आहे. याचबरोबर पुणे संपूर्ण जिल्हा, याचबरोबर सातारा संपूर्ण जिल्हा, सांगली संपूर्ण जिल्हा आणि कोल्हापूर संपूर्ण जिल्हा या संपूर्ण विभागामध्ये पावसाची शक्यता अजिबात नाही आहे. झाला तर 1 ते 2 ठिकाणी तुरळक सरी आपल्याला पाहायला मिळणार. कारण की अरबी समुद्रात जे वाऱ्याचा प्रभाव आहे ते अति उंचावरचे ढग आहेत. त्यामुळे या ठिकाणी पावसाची शक्यता फार कमी आहे. मात्र 23 तारखेनंतर परत एकदा या संपूर्ण विभागामध्ये पावसाची दाट शक्यता आहे. याचबरोबर सोलापूरचा जर आपण विचार जर केला तर सोलापूरमध्ये सोलापूर, उत्तर सोलापूर, दक्षिण सोलापूर याचबरोबर माढा, माळशिरस, करमाळा या भागामध्ये ढगाळ वातावरण राहणार आहे व 1 ते 2 ठिकाणी लाईट रेन पडण्याची शक्यता आहे. उर्वरित सांगोला, मंगळवेढा, पंढरपूर, मोहोळ, बार्शी याचबरोबर माढाचा जो पूर्वेकडील भाग असेल या भागामध्ये शक्यतो करून ड्राय वेदर राहणार आहे. झाला तर तुरळक सरी आपल्याला पाहायला मिळू शकतात. याचबरोबर कोकणचा विचार केला तर संपूर्ण कोकण किनारपट्टी रत्नागिरी असेल, रायगड, ठाणे, मुंबई शहर, पालघर याचबरोबर सिंधुदुर्ग या संपूर्ण कोकण किनारपट्टीमध्ये पावसाची शक्यता फार कमी आहे. पाऊस झाला तर फक्त पालघरमध्ये जव्हार, मोखाडा, वसई, वाडा हा उत्तरेकडील भाग या भागामध्ये ढगाळ वातावरण राहील व 1 ते 2 ठिकाणी तुरळक सरी स्वरूपाचा पाऊस पडेल. संपूर्ण कोकण किनारपट्टी मात्र उमस म्हणजे गरमीचा नाहक त्रास नागरिकांना होण्याची दाट शक्यता. आपण मराठवाड्याचा जर विचार जर केला तर मराठवाड्यातील जो उत्तरेकडील भाग असेल, नांदेडचा उत्तरेकडील भाग, हिंगोली उत्तरेकडील भाग, परभणीचा उत्तरेकडील भाग, जालनाचा उत्तरेकडील भाग आणि छत्रपती संभाजीनगरचा उत्तरेकडील भाग याच भागामध्ये पावसाची शक्यता ही जास्त असेल. काही भागामध्ये तुरळक, काही भागामध्ये मध्यम सरी आपल्याला पाहायला मिळणार आहे. सर्वप्रथम छत्रपती संभाजीनगर जर पाहिलं खुलदाबाद, कन्नड, सिल्लोड, सोयगाव हा उत्तरेकडील भाग असेल. या भागामध्ये मेघगर्जनेसह पावसाची शक्यता. याचबरोबर संपूर्ण दक्षिण भाग असेल, गंगापूर, औरंगाबाद, पैठण या भागामध्ये ढगाळ वातावरण राहणार आहे. शक्यतो करून ड्राय वेदर त्या ठिकाणी राहू शकतं. तसेच जालना, भोकरदन, परतूर हा उत्तरेकडील भाग असेल. या भागामध्ये हलके ते मध्यम सरी पाहायला मिळण्याची शक्यता. याचबरोबर अंबरचा दक्षिण भाग असेल. या भागामध्ये मात्र ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता आहे. याचबरोबर बीडचं जर पाहिलं तर बीड संपूर्ण जिल्हा, पाटोदा, आष्टी, गेवराई, माजलगाव, अंबेजोगाई, केज, जामखेड या संपूर्ण जिल्ह्यामध्ये ढगाळ वातावरण राहणार आहे. तुरळक स्वरूपाचा 1 ते 2 ठिकाणी पावसाची शक्यता आहे. परभणी जर पाहिलं, परभणी, जिंतूर याचबरोबर गंगाखेड आणि उत्तरेकडील भागात पाथरीचा उत्तरेकडील भाग असेल या भागामध्ये हलक्या ते मध्यम सरी आपल्याला 1 ते 2 ठिकाणी पाहायला मिळू शकतो. तसेच हिंगोली जर पाहिलं, हिंगोली, कळमुद्री या उत्तरेकडील भाग असेल. या भागामध्ये हलक्या स्वरूपाचा, काही भागामध्ये मध्यम स्वरूपाचा. याचबरोबर कंधार, बोकर, मुदखेड, हदगाव आणि किनवट या 1 ते 2-3 तालुक्यामध्ये हलक्या स्वरूपाचा पावसाची शक्यता आहे. लातूरचा जर विचार केला, अहमदपूर, लातूर, उदगीर हा उत्तरेकडील भाग असेल. या भागात ढगाळ वातावरण. तसेच औसा, निलंगा या 2 तालुक्यामध्ये मात्र ड्राय वेदर राहण्याची दाट शक्यता आहे. धाराशिव जर पाहिलं, तुळजापूर, उस्मानाबाद, कळंबूम हा जो मध्यवर्ती भाग असेल या भागामध्ये
ढगाळ वातावरण राहू शकतो. झाला तर पाऊस 1 ते 2 ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळू शकतो. जास्त जोरदार पाऊस त्या ठिकाणी नाही आहे. आपण विदर्भाचा जर विचार केला तर विदर्भातील बुलढाणा जिल्ह्यातील चिखली, याचबरोबर नंदुरबार, जळगाव जामोद, संग्रामपूर, याचबरोबर मलकापूर काही भागामध्ये हलक्या ते मध्यम सरी, काही भागामध्ये जोरदार सरी आपल्याला पाहायला मिळण्याची शक्यता. त्याचबरोबर अमरावतीचं जर पाहिलं चिखलदरा, धरणी, अचलपूर, मोर्शी, मोतीउसा, अमरावती या भागामध्ये हलक्या ते मध्यम सरी व उर्वरित तालुक्यामध्ये दर्यापूर, भातुकली, नंदगाव, खंडेश्वर, चांदूर, रेल्वे या भागामध्ये फक्त ढगाळ वातावरण राहण्याची दाट शक्यता. याचबरोबर अकोल्याचं जर पाहिलं तर बार्शी टाकळीमध्ये फक्त ढगाळ वातावरण राहू शकतं. तसेच मूर्तिजापूर, अकोले, तेराला, अकोट आणि पातूर या भागामध्ये मात्र हलक्या ते मध्यम सरी आपल्याला पाहायला मिळण्याची शक्यता आहे. याचबरोबर वाशिम जिल्ह्याचा जर विचार केला तर वाशिम जिल्ह्याचा दक्षिण भाग असेल, रिसोड, मालेगाव, वाशिम या भागामध्ये मात्र मेघगर्जनेसह 1 ते 2 ठिकाणी जोरदार सरी आपल्याला पाहायला मिळण्याची शक्यता आहे. तसेच मांगपिरूळ, कारंजा, मनोरा हा उत्तरेला भाग असेल, या भागामध्ये ढगाळ वातावरण राहणार आहे. तुरळक सरी आपल्याला पाहायला मिळू शकतात. तसेच यवतमाळचा जर विचार जर तर पुसद, उमरठे खालचा दक्षिण भाग असेल, याचबरोबर यवतमाळ, कळंब, राळेगाव उत्तरेला भाग असेल. या तालुक्यांमध्ये मात्र हलक्या ते मध्यम सरी व उर्वरित संपूर्ण जिल्ह्यामध्ये म्हणजे घाटंजी, पांढरकवडा, मोरेगाव, वणी, दिग्रस, महागाव, याचा द्वारका, नेर, बाबुळगाव हा जो भाग असेल, या भागामध्ये ढगाळ वातावरण राहणार आहे. झाला पाऊस तर तुरळक स्वरूपाचाच पाऊस होणार आहे. याचबरोबर वर्धाचा विचार जर केला तर सेलू, आर्वी, कारंजा या भागामध्ये मात्र मध्यम काही 1 ते 2 ठिकाणी अति जोरदार पावसाची शक्यता आहे. तसेच चंद्रपूर, हिंगणघाट, वर्धाचा दक्षिण भाग असेल, या भागामध्ये फक्त ढगाळ वातावरण राहणार आहे. झाला तर तुरळक काही वेळापुरतच पावसाची शक्यता आहे. तसेच नागपूरमध्ये पाहिलं कटोल, नवखेड, हिंगणा, उमरखेड, याचबरोबर पारशिवनी, रामटेक हा उत्तरेला भाग आणि पश्चिमेकडील भाग असेल, या भागामध्ये मध्यम स्वरूपाचा पावसाची शक्यता आहे. तसेच कामठी, मौदा, कुही आणि भिवापूर या जो पूर्वेकडील भाग असेल, या भागामध्ये हलक्या स्वरूपाचा पावसाची शक्यता आहे. याचबरोबर आपण भंडारा आणि गोंदिया, याचबरोबर गडचिरोलीचा विचार केला तर संपूर्ण तिन्ही जिल्ह्यांमध्ये मध्यम स्वरूपाचा, काही भागामध्ये जोरदार स्वरूपाचा पावसाची शक्यता आहे. त्याचबरोबर चंद्रपूरचं जर पाहिलं तर वरोरा, ब्रह्मपुरी, मूल, गुडपिंपरी हा जो सीमावर्ती जो भाग असेल, या भागामध्ये हलक्या स्वरूपाचा पावसाची शक्यता. काही भागामध्ये 1 ते 2 ठिकाणी जोरदार सरी पाहायला मिळू शकतात. तसेच राजुरा, चंद्रपूर, भद्रावती, शिंदेवाडी, नागपूर, चिमूर हा जो मध्यवर्ती भाग असेल, या भागामध्ये फक्त ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता आहे. आपण खान्देचा विचार जर केला, खान्देशमधील नाशिक जिल्ह्याचं चांदवड, नांदगाव, याचबरोबर येवला, मालेगाव, सटाणा या भागामध्ये मध्यम स्वरूपाचा पावसाची शक्यता आहे. याचबरोबर निफाड, दिंडोरी, कळवण, सटाणा, सरगणा या भागामध्ये हलक्या ते मध्यम सरी. तसेच नाशिक आणि इगतपुरी जो पश्चिम भाग असेल, या भागामध्ये फक्त ढगाळ वातावरण राहण्याची दाट शक्यता आहे. त्याचबरोबर जळगावचं पाहिलं पारोळा, अमळनेर, जामनेर, पाचोरा, याचा चाळीसगाव, बडगाव हा दक्षिण भाग असेल, या भागामध्ये हलक्या ते मध्यम सरी. तसेच चोपडा, यावल, रावेर हा जो उत्तरेकडील भाग असेल, या भागामध्येही हलक्या सरी पाहायला मिळण्याची शक्यता आहे. धुळ्याचं जर पाहिलं तर साखरे, धुळे आणि नाशिकचा जो मध्यवर्ती भाग असेल, नाशिक जिल्ह्याचा आणि धुळे जिल्ह्याचा मध्यवर्ती भाग असेल, या भागामध्ये 1 ते 2 ठिकाणी लाईट अँड थंडरस्टॉर्म होणार आहे. त्याच ठिकाणी जोरदार पावसाची दाट शक्यता आहे. तसेच शिंदखेडा, शिवापूर या भागामध्ये हलक्या सरी आपल्याला पाहायला मिळू शकतो. नंदुरबारचा विचार केला, उत्तरेकडला जो अक्कलबुवा, बडगाव या ठिकाणी जो उत्तरेकडील भाग असेल, या भागामध्ये ही मध्यम सरी पाहायला मिळू शकतात. त्याचबरोबर नवापूर, नंदुरबार, शहादा या भागामध्ये शक्यतो कोण ड्राय वेदर राहणार झाल्या तर हलक्या सरी पाहायला मिळण्याची शक्यता. हे होतं उद्याचं हवामान अपडेट. जर आता आपण हवामान अपडेट या यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल, कृपया सबस्क्राईब करा, बेल आणि नक्की क्लिक करा. धन्यवाद.